अभिजित शेजूळ मित्र चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटा बटनही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील। राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। आणि आज व्हिडिओ आपला आपण प्रथमच पहिल्यांदा धरण करतोय। धरणाचा व्हिडिओ आतापर्यंत आपण बनवला नव्हता आणि हा धरण एसगाव धरण हे गिरिजा नदीवरती एकमेव धरण आहे। एसगाव धरण, आपण त्या धरणाबद्दल आज माहिती घेणार आहे। त्यानिमित्ताने मी आता फुलंब्री आणि खुलताबाद या रोडवरती आलेलो आहे आणि याच रोडवरती एसगाव या ठिकाणी ते धरण आहे। त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहे। धरणामध्ये पाणी साठा किती आहे आणि यावर्षी ते पाणी साठा म्हणजे 100% भरलेला आहे आणि त्यासाठीच आपण आज त्या धरणाला भेट देतोय। त्या धरणाबद्दल आज माहिती घेणार आहे आपण। तर चला तर मग पुढे जाऊया। तर मंडळी, आज आपण वरती आकाशात जर बघितलं तर पूर्ण ढगाळ वातावरण आणि या साईडला जर बघितलं तर हा एसगाव धरण बघू शकता। पूर्ण 100% हा धरण भरलेला आहे आणि हा बनवल्यापासून एक वेळेस मागे भरला होता, ते थेट आता भरला आहे। आणि यंदा मराठवाड्यात खूप पाऊस पडला आहे, त्यामुळे एसगाव धरण हे पूर्ण 100% भरलेलं आहे। आणि आजूबाजूचे शेतकरी आहेत ते पूर्ण आता पाण्याखालीच्या क्षेत्रामध्ये त्यांची जमिनी आलेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्ण सुकावलेला आहे यावर्षी। कारण हे धरण शक्यतो भरत नाही, कारण गिरजा नदीला जे वरतून येणारं जे पाणी आहे, म्हैसमाळ वेरूळची जे डोंगर रांगा आहे, अजिंठा डोंगर रांगापासून अलग झालेला, त्या ठिकाणी गिरजा नदीचा उगम होतो आणि त्याच नदीवरती एकमेव हाच एक एसगाव धरण आहे। आणि ही नदी पुढे जालना जिल्ह्यातील राजूरच्या पलीकडे ही नदी जाते। त्या ठिकाणी पूर्णा नदी जी आहे, त्या पूर्णा नदीला ही गिरजा नदी जाऊन त्या ठिकाणी त्यांचा संगम होतो आणि पुढे ती पूर्णा नदी म्हणून ओळखलं जातं। आणि हे गिरजा नदीचं पाणी पूर्णा नदीपर्यंतच ह्या नदीचा शेवट होतो। अशी ही गिरजा नदीवरती हे धरण आहे आणि आपण आता या धरणाबद्दल सविस्तर माहिती घेऊया। या धरणाचं पाणी क्षेत्र किती आहे, आतमध्ये पोटातलं पाणी या ठिकाणी किती क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये जमिनी किती आहे, त्याचे क्षेत्रफळ किती आहे वगैरे सगळं सविस्तर आपण जाणून घेऊया। चला। एसगाव गिरीचा मध्यम प्रकल्प 1987 मध्ये पूर्ण करण्यात आला असून 1990 ते 91 मध्ये व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात आला। 1990 ते 2019 पर्यंत हे धरण फक्त 2 वेळेस 100% भरले। बाकीचे उर्वरित वर्ष हे धरण 75%पेक्षा कमी क्षमतेने भरले असून यामध्ये 8 वर्ष मृत साठ्यातही पाणी शिल्लक नसल्याने धरण कोरडेटाक पडले होते। या धरणाचे क्षेत्र 3447 हेक्टर आहे। लागवडी योग्य क्षेत्र 5328 हेक्टर इतके आहे, तर बुडी क्षेत्र 729 हेक्टर आहे। पाणलोट क्षेत्र 180.74 चौरस किलोमीटर इतके आहे। धरणाची लांबी 28.50 मीटर इतकी असून धरणाची महत्तम उंची 19.6 मीटर इतकी आहे, तर मृत साठा 3.27 दशलक्ष घनमीटर आहे। या धरणाचे पाणी खुलताबाद शहराला पाणी साठा होतो, तर धरणाजवळील 10 ते 15 गावांना याचा फायदा होतो, तर फुलंब्री तालुक्यातील 4 गावांना देखील याच धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो। धरण 2020 मध्ये पूर्ण 100% भरल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे दुष्काळीचे सावट पूर्णतः दूर झाले आहे, तर त्यामुळे शेतकरी वर्ग यावर्षी खूप आनंदात आहे। हे धरण, हा धरणाची भिंत येते आणि हा जो डोंगर दिसतो ना, हा सुळकात छोटासा, अशाच्या पायथ्याशीच इथं एसगाव गाव वसलेलं आहे आणि गावाच्या थोडंसं साईडलाच हे एसगाव धरण आहे। या धरणाच्या पलीकडची जी डोंगररांग दिसते ना, ती वेरूळ, खुलताबाद आणि म्हैसमाळची डोंगररांग आहे। आपल्याला इथून म्हैसमाळचं जे टावर आहे ते टावर इथं दिसतोय आणि या रांगेमध्ये मराठवाड्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे म्हैसमाळ या ओळखले जातं। ते म्हैसमाळ इथून आपल्याला नजरेस पडत आहे आणि याच डोंगररांगेमध्ये वेरूळ, म्हैसमाळ हे पर्यटन स्थळ आहेत।
बघू शकता पूर्ण सांडव्यातनं पाणी ओव्हरफ्लो होतं आहे. म्हणजे 100% एसगाव धरण पूर्ण भरलेलं आहे. आणि आता इथून पुढे पूर्ण गिरजा नदीला पूर्ण पाणी झालेलं आहे. कारण हे सांडव्यात बघू शकता तुम्ही किती पाणी येतं आहे. कारण वरतून जर आता डायरेक्ट पूर जर आला तर ते पूर्ण तलावातनं पूर्ण बाहेर पडणार आहे. त्यामुळे गिरजा नदीच्या काठी जे गावं असतील त्यांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण आता हा एसगाव धरण खूप दिवसानंतर भरला आहे. त्यामुळे खालच्या गावकऱ्यांनी काळजी घ्यावं लागेल. आणि एकदम सुरेख नजारा इथला. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तसं एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असतील त्यांनी. आणि हे एसगाव धरणाचा हा यूट्यूबवरती पहिला व्हिडिओ आहे. आणि यावेळेस 100% भरलं, त्यानिमित्तानं मी हा व्हिडिओ करण्याचं ठरवलं. आणि एसगाव धरण हे जे पाणी आहे खास खुलताबाद शहराला याचा पाणी सप्लाय होतो. आणि आजूबाजूचे जे गावकरी आहेत, शेतकरी वर्ग आहे, ते खूप आनंदात आहे. कारण अजूनपर्यंत हे तलाव इतका भरला नव्हता. फक्त 2 वेळेस भरला होता. तिसऱ्यांदा हा तलाव पूर्ण 100% भरतो आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्ण आनंदात आहे यावर्षी. आणि असाच तलाव दरवर्षी पूर्ण 100% भरावा. यावर्षी जसा पाऊस पडला तसा प्रत्येक वर्षी पाऊस पडायला पाहिजे. चला तर तुम्ही असंच भन्नाट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.